नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील. तर मित्रांनो, आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आत्ताच विधानसभेमध्ये एक घोषणा झाली आहे. त्या विधानसभेमध्ये नेमकं कोणती घोषणा झाली आहे, नेमकं शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी समिती तयार करण्यात आली असून त्याचा अहवाल अपेक्षित आहे. आता कर्जमाफी संदर्भात आम्ही जे काही आश्वासन दिले आहे ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली आहे. आता ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा उत्तर देताना बोलत होते. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले की आम्ही समिती तयार केली आहे आणि तिचा अहवाल येणे अपेक्षित आहे. आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलं आहे ते निश्चित वेळी आम्ही पूर्ण करणार आहोत. आमचा प्रयत्न असा आहे की कर्जमाफी देत असताना मागील अनेक कर्जमाफी दरम्यान असे लक्षात आले आहे की बँका चुकीच्या पद्धतीने अकाउंट्स देत आहेत आणि अकाउंट काढून शासनाकडून पैसे काढून घेत आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं बारीकीनं अभ्यास करून आम्ही कर्जमाफीबद्दल योग्य असा निर्णय घेऊ, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे शासन आता ॲग्रो स्टॉकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी, जमिनीची नोंदणी, 7/12 माहिती, इतर सर्व माहिती घेऊन शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याच्या मार्गावर आहे. आता शेतीचं डिजिटल रेकॉर्ड, आधार अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन विचार केला जाणार असला तरी तो गरजू शेतकरी आहे का, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे का, असे मत, अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान कर्जमाफी संदर्भात जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. आधार कार्डची प्रत आणि बँक खाते क्रमांकाचा पुरावा, आपल्या गावच्या किंवा विविध सहकारी बँकांच्या संस्थेत तुमचं काही अकाउंट असेल किंवा जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे. वेळेत कागदपत्रे न दिल्यास कर्जमाफी मिळणार नाही आणि त्या त्या गोष्टीसाठी शेतकरी स्वतः जबाबदार असणार आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मिळेल किंवा न मिळेल, परंतु त्या अगोदर आपण आपली कागदपत्र जमा करणं अत्यंत आवश्यक आहे व शेतकरी स्वतः जबाबदार या ठिकाणी आपल्या स्वतःच्या कर्जमाफीसाठी राहणार आहे. यामध्ये बँक किंवा सोसायटीची कोणतीही कायदेशीर जबाबदारी राहणार नाही, असं बँकेनं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत त्यांच्यावर थोडंफार जे काही बँकेचं कर्ज आहे ते कर्ज जर मिटवायचं असेल किंवा कमी करायचं असेल किंवा मुक्त करायचं असेल तर आपल्याला जे काही कागदपत्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितले ती कागदपत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किंवा कुठलीही सोसायटी तुमची असेल त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे, जेणेकरून शासनाच्या निदर्शनात येईल की आपण घेतलेलं कर्ज हे शेतकरी कर्ज आहे किंवा शेतीसाठी पूरक आवश्यक असलेलं कर्ज आहे. या गोष्टीची माहिती जर शेतकऱ्यांना किंवा सरकारला झाली तर नक्की शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी आशा व्यक्त करून या व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल किंवा कर्जमाफीबद्दल कोणता प्रश्न विचारायचा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.